आज आपण केरळामध्ये ओणम फेस्टिवलला बनवतात ते उनियप्पमची रेसिपी पाहणार आहोत। 1 वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून 4 तासासाठी भिजत ठेवलेले आहेत। 1 वाटी गूळ घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, थंड करायचं आहे। गुळाचं सिरप बनवायचं आहे आपल्याला याचं। 4 तास भिजलेले तांदूळ आपण मिक्सरला काढून वाटून घेणार आहोत। जेवढं लागेल तेवढं गुळाचं सिरप आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। अगदी फाईन मऊसूत अशी पेस्ट बनवायची आहे याची। चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा सोडा टाकायचा आहे। मिश्रण घट्ट वाटल्यास गुळाचं सिरप आहे ते टाकायचं आहे। रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। राहिलेलं सिरप आपण काढून घेऊया, गरज लागल्यास दुसऱ्या दिवशी आपल्याला होईल। 1 चमचा तुपामध्ये ओल्या नारळाचे तुकडे मी टाकून खरपूस भाजून घेतलेले आहेत। दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहता पीठ छान फर्मेंट झालेलं आहे। यामध्ये भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप आणि वेलची पूड टाकायची। आप्पे पात्रामध्ये तेल आणि तूप टाकून मस्त असं हे बॅटर टाकून दोन्ही साइडनी अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तयार आहेत तुमचे ओणम स्पेशल केरळामध्ये बनतात तसे उनियप्पम। मस्त एन्जॉय करा।